नमस्कार मित्रांनो, संवादावर बोलू काही भाग दुसरा यामध्ये आज बोलणार आहोत. तर आज माझ्यासोबत आहेत संदीप बर्डे. यांच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारू शकतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे शूटिंग करण्यासाठी अजय हिंगोले हे आहेत. दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांच्या मनामध्ये संवादाबद्दल काही प्रश्न असतील ते विचारू शकतात आणि त्यांनी मला काही प्रश्न सांगितलेले आहेत, त्याच्याही प्रश्नाची मी उत्तरं देणार आहे. तर मित्र हो, संवाद चांगल्या पद्धतीने साधता येणं, आनंदायी संवाद होणं, प्रगतीपोषक संवाद होणं, यामुळे आपले नातेसंबंधही चांगले राहतात आणि आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्यासाठी हा विषय समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकलो. मुलाखतीमध्ये तुम्हाला जेव्हा मुलाखतीत बोलवलं जातं त्यावेळेस तुमच्या संवादावर, तुमच्या बॉडी लँग्वेजवर, तुमच्या अभिव्यक्तीच्या कौशल्यावर तुमचं त्याचं सिलेक्शन होतं. नॉलेज तर महत्वाचं आहेच, पण तर संवाद साधताना तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हा सर, मला एक प्रश्न आहे. आपण इतरांशी जेव्हा संवाद साधतो, आपण त्यांना काही अशा गोष्टी बोलत असतो, जे आपण त्यांच्या फायदे सांगत असतो, पण त्यांना आपल्याला बोलताना ते चिडचिड करून बोलतात किंवा आपल्याला त्या गोष्टीत ताण येतो. त्यामुळे काही संदर्भात सांगू शकता सर आपण? आता ताण हे येण्याची अनेक कारणं असतात आणि जो व्यक्ती स्वतःच्याच दुःखामध्ये असते, तणावात असते किंवा तुमच्याविषयीचे काही गैरसमज असतात, तुमच्याविषयी त्यांना बोलावं वाटत नसेल किंवा तुमचं बोलणं त्यांना आवडीचं नसेल, अशा वेगवेगळ्या कारणानं आपण बोलत असताना लोकांना ते आवडत नसेल तरीही चिडतात. एक कारण असते. किंवा आपल्याविषयी पुढच्याच्या मनामध्ये विश्वास नसणे किंवा आपल्याविषयी त्याचं प्रेम नसेल. म्हणून तुकोबारायाने एका ठिकाणी सांगितलेलं आहे, मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा ऐसे वाटे. जो व्यक्ती आपल्या मनात बसलेला असतो, जो व्यक्ती आपल्याला आवडतो त्याच्याशीच आपल्याला बोलावं वाटते. ज्या व्यक्तीचा कंटाळा आलेला आहे, ज्याच्याशी आपले काही चांगले संबंध राहिले नाही, त्याच्याशी बोलावं वाटत नाही. आता कधी कधी काय असते, आपण हिताचं सांगतो, आपण जे हिताचं सांगतो त्याला ते हिताचं वाटणार नाही, दुसरंच काहीतरी हिताचं वाटतं. आपण एखाद्याला सांगितलं, बाबा दूध पी, दूध पिण्याबद्दल तुम्ही सांगत असाल दुधाचे काय फायदे आहेत, त्याला जर दारूची आवड असेल तर दोन बॉटल ठेवलेले आहेत, एका दूध आहे एका दारू आहे. ज्याला तुम्ही दुधाचं महत्व सांगायला पटवून पटवून बेंबीच्या देठापासून, त्याला त्याच्यात इंटरेस्ट नसला दुधात, त्याला दारूत इंटरेस्ट आहे, ते दारू घेईल आणि दारूचे काय फायदे आहेत सांगत बसेल तुम्हाला. म्हणून आपण आपलं काय आहे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आपण जेव्हा इतरांचा तुम्ही म्हणता ना की मी चांगलं सांगतो तरी ते चिडतात, आपलं आपलं चांगलंच सांगावं. एक दुसरी गोष्ट, त्यांचा वेळ घेऊन बोला. त्यांना मला 1-2 मिनिटं बोलायचं आहे, बोलू का म्हणायचं, कधी बोलू म्हणायचं. मग त्या कधी कधी पुढच्याचा सन्मान करून त्याचा वेळ घेऊन मग तो बोलायला जेव्हा तयार होते, एक सांगू का म्हणायचं, त्यांना सांगा म्हटल्यानंतर सांगायचं. तर तुम्ही हा एक बदल आपण जर केला तर आपल्या संवादामध्ये चांगला फरक पडायला मदत होऊ शकते. सर, अजून एक माझ्याकडे प्रश्न आहे. हा. सर, मी इतरांशी जेव्हा गरज असते त्यांना, तो मला प्रामाणिक बोलतात आणि जेव्हा माझी गरज संपते त्यावेळेस असं, अरे ते असंच आहे, ते तसंच आहे, हा संवाद असं का बोलतात? ते कसं असतं, एक मानवी स्वभाव असा स्वार्थी, मानवाचा स्वभाव स्वार्थी आहे. म्हणून असं म्हणतात की दुभत्या गाईच्या लाता गोड, ज्याच्याकडून फायदा होतो मग त्यानं काही जरी बोलला तरी त्यालाच गोड मानलं जातं. किंवा दुसरी गोष्ट की त्याच्याकडे जेव्हा आपलं काम पडते, म्हणून लोक म्हणतात बा, कामापुरता मामा ताकापुरते आजी, काम पडलं असेल म्हणून गोड बोलायला. अशी एक प्रवृत्ती असते. आणि काम संपलं, रात गई बात गई, काम संपलं की मग तुम्हाला त्याचं काही तेवढं त्यांना महत्व वाटत नाही, मग ते तुम्हाला नीट बोलत नाहीत. आणि माघाऱ्या जे काही बोलत असतील वगैरे, ते मानवी, तुमचा काही प्रॉब्लेम नसतो, त्यांच्या कुठेतरी ते अभावग्रस्त आहेत, काहीतरी त्याच्यामध्ये ताण आहे किंवा त्यांच्याबद्दल तुमच्याबद्दलचे काही गैरसमज असू शकतात किंवा त्यांचा स्वभाव असतो. स्वभावाला काही म्हणतात की औषध नसते, असते औषध, संस्कारानं स्वभावातही बदल करता येतो. पण त्याच्यामुळे तुम्ही असं काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. कारण कसं असते, चांगल्याने चांगुलपणा कधी सोडायचा नसतो, वाईटाने वाईट पण सोडलं नाही तर चांगल्याने चांगुलपणा सोडायचा नसतो. म्हणून म्हणतात बाबा, जयांगी मोठेपणा तयांगी यातना कठीण. लोक कामापुरतं जरी आपल्याकडं बोलत असतील चांगलं आणि काम संपलं की वेगळं बोलत असतील, अशा वेळी विचार काय करायचा माहिती का, की जर माझ्यामध्ये काही उपयोगी आहे
आणि म्हणून ते माझा उपयोग करून घ्यायलेत. आणि ज्यांचा उपयोग करून घेतला जातो, ज्याचा समाजाला उपयोग होतो, तो माणूस मोठा होतो. तर दुसरा एक प्रश्न या सरांनी विचारला, त्यांच्या प्रश्नाचंही मी उत्तर एक देतो, की संवाद साधत असताना बऱ्याचदा काय होते, की तुमचं लोक नीट ऐकूनच घेत नाही. तुम्ही बोलायला लागतात, ते ऐकत नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो, की पुढच्याला आधी बोलण्यासाठी प्रश्न विचारा. उदाहरणार्थ घरी गेलात आणि घरी गेल्या गेल्या तुम्ही बोलायला सुरू करता, मला हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं नाही. तर पहिल्यांदा घरी गेल्यानंतर त्यांना विचारा, का त्यांच्या सुखदुःखाबद्दल विचारायचं. आता उदाहरणार्थ एक उदाहरण देतो तुम्हाला, कोणाकडनं तरी एक 500 रुपये पाहिजे. गेलात आणि म्हणलात मला 500 रुपये द्या, असं जर म्हटलं तर नाहीत म्हणतात ते. मला 500 रुपये देता का? नाही. ते म्हणते नाहीतच पैसे. देता का देत नाही असे प्रश्न विचारू नका, पहिल्यांदा गोष्ट. दुसरी गोष्ट, की असं घाईघाईत विचारू नका. घरी गेल्यानंतर बसल्यानंतर मग विचारपूस करा, त्यांच्या लेकराविषयीची विचारपूस करा. तुमचे नातेवाईक कोणी असतील, मामा काका असेल तर त्यांच्या विचार करा. सगळंच व्यवस्थित बोला. मग त्यानंतर त्यांनी आपल्याला जर विचारलं, कसं काय आला होतास बेटा, मग त्यांना सांगायचं, बाबा मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायलो, आता मग ह्या वेळेसचा रिझल्ट असा असा गेलाय, आता पण पुढच्या वेळेस मी नक्की चांगल्या मार्कांनी पास होतो, ह्या पदावर मला जायचं आहे आणि मी जाणार म्हणजे जाणार, 100% जाणार आहे, त्यासाठी प्रयत्न करतोय. मग अजून काही अडचण असेल तर सांगत जा. हो, जास्त काही अडचण नाही होत, थोडस. मला कसं आता जे इतर कोणी बोलते हा. ते त्यांना चिडचिडपणा जास्त आहे, ते शांत करण्यासाठी काय उपाय आहेत का? इतर कोणी बोललं ते आपल्याला सहन नाही होत. तुम्ही दुसऱ्याचं बोलणं तुम्हाला सहन होत नाही हा, आणि त्यामुळे तुम्ही चिडचिड करता. चिडचिड होतो, त्याच्यामुळे काही उदाहरणार्थ कोणाचं बोलणं आवडत नाही तुम्हाला? मला फ्रेंड असतील, फॅमिलीमध्ये कोणी इतर जण, नातेवाईक कोणी पण, हा. आपण चांगलं सांगतो, त्याने चिडचिड करणं तर आपली निंदा किंवा काही केली तर मला बर्दाश्त होत नाही. निंदा केली तर तुम्हाला, चिडचिड केली, टीका केली तर बरदास्त होत नाही. तर असं लक्षात ठेवा, की बऱ्याचदा मी काही उदाहरणं देऊन सांगतो, की एक तुम्हाला लागू होईल की नाही माहिती नाही, पण मी दुसरं उदाहरण देऊन सांगतो. पालक किंवा आई किंवा वडील मुलांना चांगलं सांगतात, पण ते मुलगा ऐक नाही गेलं तर त्याला टीका करतात. असंच वागायलाय, तसंच वागायलाय, असंच बोलणं आलाय, नीट वागणं आलाय, नीट बोलणं आलाय, अशा पद्धतीने एक बोलतात. दुसऱ्या पद्धतीने काय असते, की तुम्ही त्यांना जेव्हा चांगलं सांगायला लागता, ते तुम्हाला तुमच्याच बद्दल वाईट बोलतात. आताच मी सांगितलं, की लक्षात घ्या, तुमच्या संवाद साधण्या अगोदर संबंध निर्माण करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. पुढच्या सोबत विश्वासाचे संबंध जर तुम्ही अगोदर निर्माण करणं, त्याच्यासोबतचा विश्वास संपादन करणं, त्यांना प्रेम देणं, त्याचा सन्मान करणं, हे तुम्ही सन्मान देऊन बघा बरं पुढच्या व्यक्तीला, त्याला प्रेम देऊन बघा, त्यांना सहकार्य करून बघा, त्यांच्यामध्ये विश्वास, मी तुमचा आहे हा भाव निर्माण करून बघा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, की मी जे करेल ते चांगलं करेल. अशा पद्धतीनं बोलून, आणि घाई करायची नाही, पुढच्याला तुम्ही नीट बोलू द्या, पूर्ण ऐकून घ्या आधी. मग संवादामध्ये काय होते का माहिती आहे का, संवादात बिघाड होण्याचं कारण आपण पुढच्याच बऱ्याचदा ऐकूनच घेत नाही. आणि आपण जेव्हा बोलायला सुरू करतो, मग विषयच कळत नाही, त्याला काय बोलायचं आणि आपल्याला काय बोलायचं. त्यामुळे प्रत्येकाला काय म्हणायचं ते पूर्ण ऐकून घ्या. आपल्या विरोधातलंही ऐकण्याची क्षमता आपल्याला विकसित करणं हे मानसिक सामर्थ्याचं लक्षण आहे. तुम्हाला आता मुलाखतीमध्ये काय असते, एक उदाहरण सांग. कधी कधी तुमचं उत्तर बरोबर असताना तुम्ही चिडता का, हे पाहण्यासाठी तुमचं हे उत्तर बरोबर नाही असं सांगतात. तर त्या प्रश्नाने तुम्ही चिडायचं नाही. तर त्यावेळेस म्हणायचं, की सर, तुम्हाला जर तसं त्या प्रश्नाचं उत्तर ते वाटत असेल, पण माझ्या अभ्यासानुसार, माझ्याकडे ज्या काही पुराव्यानुसार, तर मी दिलेलं उत्तर सर हेच आहे. मग यावरून तुमचा संयम लक्षात येतो, आणि संयम आयुष्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे दुसऱ्याचं बोलणं सहन करायला शिका. त्याला एकदाच बोलू द्या, त्याच्या मनात जे काय असं एकदा बोलू द्या शांत. आता मी बोलू का म्हणून सांगायचं, आणि एक एक विषय सांगायचा. चल, ओके मित्र, अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढच्या भागात देखील आपण संवादावर बोलू काही, या भागात, पुढच्या भागात भेटणार आहात. मला आज संदीप आणि अजयने जे सहकार्य केलं, दोघांचे मी मनापासून आभार मानतो. पुढच्या भागामध्ये नवीन विषय घेऊन, दुसरे प्रश्न घेऊन भेटूया. धन्यवाद.